पेठ तालुक्यातील आसरबारी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। एका शिक्षकाने महिला शिक्षकेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संस्थेतील जुने वाद, दप्तरे जळाल्याचे प्रकरण आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विभागीय पातळीवर चौकशी सुरू करण्यात आली आहे। संस्थेचे प्राचार्य अविनाश गुल्हाणे यांनी माहिती देताना सांगितले की आरो कार्यालयाकडून 3 सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून दिनांक 11 मे 2026 रोजी समितीने संस्थेत भेट देत प्राथमिक चौकशी केली। संबंधित कर्मचारी, साक्षीदार आणि अन्य व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले असून अहवाल वरिष्ठ कार्यालयापर्यंत पाठवण्यात येणार आहे। पुढील कार्यवाही आरो स्तरावर होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। मात्र या नव्या घटनेमुळे संस्थेतील काही जुन्या वादग्रस्त घटनांवर पुन्हा प्रकाशझोत पडू लागला। विशेषतः काही वर्षांपूर्वी संस्थेमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेबाबत आजही अनेक शंका उपस्थित केल्या जातात। त्यावेळी प्रशासनाकडून ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आलं होतं। मात्र या आगीत संस्थेतील महत्त्वाची दप्तरे जळून खाक झाली होती। त्यामुळे ही आग खरोखर अपघाती होती की मुद्दाम लावण्यात आली होती याबाबत आजही चर्चा सुरू असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे। स्थानिक शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये अशी ही चर्चा आहे की त्या घटनेनंतरही कोणतीही ठोस आणि पारदर्शक चौकशी समोर आली नाही। त्यामुळे आता पुन्हा एकदा त्या प्रकरणाची निपक्ष चौकशी व्हावी अशी मागणी पुढे येऊ लागली। याशिवाय संस्थेमधील CCTV कॅमेरे वारंवार चोरीला जाण्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या। सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात असताना संस्थेतील महत्त्वाची कागदपत्रे जळून जाण्याची घटना अधिक गंभीर मानली जाते। त्यामुळे संस्थेतील कारभारावर नेमके कोणाचे नियंत्रण आहे असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान संस्थेमधील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याची चर्चा देखील सुरू आहे। त्यामुळे प्रशासनातील काही घटकांना अभय मिळत आहे का अशी शंका शिक्षक व कर्मचारी वर्गातून व्यक्त केली जाते। महिला शिक्षकेला मारहाण झाल्याच्या ताज्या घटनेनंतर आता दप्तरे जळण्याच्या जुन्या प्रकरणासह संस्थेतील सर्व वादग्रस्त घटनांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली। चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई होते याकडे आता पेठ तालुक्यासह संपूर्ण औद्योगिक प्रशिक्षण विभागाचं लक्ष आहे। नमस्कार। पेठ तालुक्यामध्ये आसरबारे या ठिकाणी ITI आहे आणि त्यामध्ये जी प्रकारे घटना घडली त्यामध्ये महिलांना मारहाण केली गेली आणि जे काही अधिकारी आहेत, संबंधित शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांनी ज्या प्रकारे तिच्यावर बेकायदेशीरपणे कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या प्रकारे हात पाय उचलले ते खूपच निंदनीय आहे। याचा आम्ही निषेधच करतो। परंतु ज्या प्रकारे त्याला कोण असतील अधिकारी पाठीशी घालायचे काम करत आहे, कारण ते महिलांनी खूप वेळा तक्रार केली होती तरी तुम्ही त्या गोष्टीला आळा घातला नाही, ही तुमची गंभीर चूक आहे। हे खूपच निंदनीय आहे। अशा प्रकारे जर तुम्ही महिलाचा सन्मान करता हे पेठ तालुक्यात तरी चालणार नाही आहे। हा आमचा तालुका आहे, निश्चित आम्ही ITI बंद करून टाकू जर अशा प्रकारे महिलांचा सन्मान होत नसेल। कोण आमदार, खासदार, मंत्र्यांच्या धमक्या देत आहे हे इथं चालणार नाहीत। मुलांवरती खूप वेगवेगळा परिणाम होतोय। विद्यार्थ्यांनी तुमच्याकडनं हे गुण घ्यायचे का? जे कायदेशीर कारवाई, नोटीस पाठवल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, ते न करता तुम्ही जर महिलांवरती हात उचलतायत, सगळ्या बेकायदेशीर गोष्टी करतायत, कधी तुमचे कागद जळतात, कधी आग लागते, कधी शॉर्ट सर्किट होते, कधी CCTVवर जातात, हे तुमचे भ्रष्टाचार लपवण्याचे कारण आहेत। हे भ्रष्टाचार लपवण्यासाठी जे काय बोलतात त्यांच्यावर उलट्या बाकीच्या गोष्टी करायच्या। ह्या ज्या घटना आतापर्यंत आसरबारीमध्ये होत्या सखोल चौकशी झाल्या पाहिजे आणि याच्यासाठी उच्चस्तरीय नेमल्या पाहिजे। हे खालचे येतात, टक्केवारी घेऊन जातात। असले टक्केवारीच्या समित्या नकोत आम्हाला। निष्पक्ष प्रकारे हे कारवाई झाली पाहिजे। आमदार, खासदार, मंत्र्यांच्या धमक्या इथं चालल्या नाहीत। हा तालुका आमचा आहे, हा आदिवासींचा तालुका आहे। आम्ही अखिल भारतीय आदिवासी कल्याण परिषदेतर्फे याला खूप प्रकारे विरोध करू। ITI बंद करायची वेळ आली तरी बंद करू, आम्हाला काही नाही, पण कोणावरही अन्याय होऊन देणार नाही आहे। आज आम्ही निषेध करतोय, लवकर कारवाई केली नाही तर आम्ही ह्या ठिकाणी आणि ज्या प्रकारे घटना सांगितल्या आम्ही तुम्हाला, कधी जळतात, कधी CCTV चोरी होतात, त्याची पण कारवाई झाली पाहिजे। लवकर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आमच्या पुढील जे काय आमचं प्रोसेस आहे ते आम्ही जनतेसमोर ठेवून आणि आंदोलन करू। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।